हमारी यूनियन, हमारी मांगे, हमारी मांगे। महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचा महाराष्ट्र संघटनेचा हम सब हमारी यूनियन, हमारी यूनियन। ओ शासक, ओ शासक, होश में आके बात तो तुमको करनी होगी, बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा, न्याय तो तुमको देना होगा। नहीं देंगे तो नहीं देंगे तो लड़के लेंगे। सर, आम्ही यापूर्वी उग्र निदर्शने केले होते 3 तारखेला, त्याच्यानंतर 9 तारखेला आम्ही लाक्षणिक संप केला आणि 3 तारखेला जे उग्र निदर्शने केले होते तेव्हाच आम्ही संघटनेचे निवेदन दिले होते की आम्ही उग्र निदर्शने करणार आणि 9 तारखेला लाक्षणिक संप करणार आणि संपामध्ये जर मान्य म्हणजे आमच्याकडे लक्ष नाही गेलं सरकारचं तर आम्ही बेमुदत संप करणार हे आम्ही ऑलरेडीच सांगितलेलं होतं। त्यामुळे ठरल्याप्रमाणे आजपासून आम्ही बेमुदत संपावर आहोत। किती कर्मचारी याच्यामध्ये सहभागी झाले? तसे महाराष्ट्रभर संपूर्ण 1,500 कर्मचारी आहेत सहभागी, परंतु या कार्यालयाच्या म्हणजे विभागाच्या पटावर असलेले जेवढे कर्मचारी आहेत बीड, वैजापूर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या कार्यालयातील सर्व 100% कर्मचारी संपामध्ये आहेत। काय परिणाम झाला कामकाजावर? सर, पुष्कळ परिणाम झाला। बघताय तुम्ही, लोक फिरता आहेत नुसते, तर लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि ही होणारी दुर्दशा थांबवावी असं मागं पण म्हटलं तर काही परिवहन मंडळाने काही मागण्या मान्य केल्या आहे, काही राहिल्या आहे, काय याच्याकडे कसं बघतो? काल संध्याकाळी जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये ते आमच्या बदनामबद्दलच्या याच्यावरती थोडे पॉझिटिव्ह आहेत, मात्र इतर ज्या आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत की अधीक्षक पदं भरावीत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रमोशन्स त्वरित करावेत, तर या मागण्यांवरती काही सकारात्मक प्रतिसाद नाही मिळालेला। आता पुढची भूमिका काय असणार आहे? आता बेमुदत संप तर सुरू केला, आता आज तर आम्ही बेमुदत संप सुरू केलेला आहे। आजची निदर्शने यथायोग्य पार पडलेली आहेत। खूप मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते, आता सध्या नाही पण खूप सारे कर्मचारी प्रेझेंट होते इथे आणि आता संध्याकाळी परत आमची ऑनलाईन बैठक होईल आणि त्याच्यातून आमचे वरिष्ठ संघटनेचे पदाधिकारी जे सांगतील त्यानुसार आम्ही पुढील कार्यवाही करू। काय आवाहन करणार तुम्ही आम्ही शासनाला? आवाहन करतो शासनाला की कृपया त्वरित आमच्या मागण्यांवरती लक्ष घ्या, कृपया त्वरित आमच्या मागण्या मान्य करा। चालेल, आपलं नाव? मी विश्वा राऊत, कार्याध्यक्ष छत्रपती संभाजी। संघटक महाराष्ट्र राज्य मोटार वाहन कर्मचारी संघ आज 16 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रातील RTOचे कर्मचारी संपामध्ये उतरलो आहोत। आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे। आम्ही शासनाला म्हणजे 3 तारखेला 2 तासाचा संप केला होता, त्यानंतर रेग्युलर कामकाज केलं, त्यानंतर 9 तारखेला 1 दिवसाचा संप केला। असे असूनही शासनाकडून कोणताच रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे आम्हाला नाविलाजास्तव असतो संपामध्ये जावे लागले। काय मागण्या आहे तुमच्या? आमच्या महत्त्वाच्या मागण्या ह्या आहेत की ज्या सेवा प्रवेश नियम आहे ते तात्काळ मंजूर व्हावे, जे पदोन्नतीची पदे आहेत ते विना परीक्षा तात्काळ प्रमोशन देण्यात यावे, तसेच पदनाम व 20-30चा लाभ अशा आमच्या मागण्या आहेत। तुम्ही शासन स्तरावर काय प्रयत्न केले तुमच्या मागणीसाठी? शासन स्तरावर आमचे वरिष्ठ पदाधिकारी नियमितपणे फॉलोअप घेत आहे, प्रशासनाचा व मंत्रालय। काय शासनाकडे काय आव्हान करणार तुम्ही शासनाला? आम्ही विनंती करू इच्छितो शासनाला की आम्ही आमच्या रास्त मागण्यांसाठी जे की आमचे सेवा प्रवेश नियम वगैरे किंवा जे काही आमचे पदं मंजूर झालेले आहेत ते मंत्रालयातून पदं मंजूर झाले आहे, केवळ सेवा प्रवेश नियम नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत आहे। त्यामुळे आम्हाला शासनाने जे मंजूर झाले ते फक्त आमच्या पत्रात द्यावं इतकीच अपेक्षा आहे। बेमुदत संप केल्यानंतरही शासनाने दखल घेतली नाही तर पुढची भूमिका काय असणार आहे? त्याबाबत बेमुदत संपाच्या बाबतीत आमचे वरिष्ठ पदाधिकारी आम्हाला जे सांगतील त्यांच्या आव्हानानुसार आम्ही कामकाज करू। तसेच आमच्यासोबत मध्यवर्ती कर्मचारी संघटनावर महाराष्ट्रातील तब्बल 17 लाख कर्मचारी आहेत, त्यामुळे शासन आमच्यावर ही वेळ आणणार नाही। आजच्या या बेमुदत संपासाठी मध्यवर्ती संघटनेने यांना पाठिंबा दिलेला आहे। या आकृती बंदसाठी गेल्या 3-4 वर्षापासून परिवहन कर्मचारी संघटना सातत्याने पाठपुरावा करत आलेले आहे। अद्यापपर्यंत त्यांच्या मागण्यासंदर्भात शासनाने विचार करण्यात आल्याने आमची एवढीच विनंती आहे, या परिवहन कर्मचाऱ्याच्या फक्त 3 मागण्या आहे, पदोन्नती आणि अजून ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ मंजूर करावा अशी आम्हाला आग्रहाची विनंती करतो। त्यासाठी मध्यवर्ती संघटनेत त्यांना
पाठिंबा दर्शवलेला आहे ही